Namaskar. Today we'll be moving into our lecture 30, and this is on poverty and capitalism. म्हणजे गरिबी आणि असमानता ह्याच्याकडे आपण पुढे बघणार. सो तुम्ही लक्ष घातलं तर विकास हा टॉपिक आपण का सिलेक्ट केले? Because please understand, when you're talking about जागतिकीकरण or when you're talking about globalization, there are three major issues. म्हणजे ग्लोबल साऊथ म्हणजे ते विकसित देश आणि गरीब देशांची व्हॉट इज द रिॲक्शन टू ग्लोबलायझेशन, म्हणजे ते जागतिकीकरणकडे त्यांची दृष्टिकोन काय. त्यांना मोठा समस्या अजून आहे. एक आहे गरिबी, दुसरा आहे भूक, आणि ह्याच्यावरनं असमानता ते होतात आणि ते विकासावर त्याचे काय परिणाम होतात हे अतिशय महत्वाचे. आणि हा विषयावर आपण आज बोलूया. आपलं लेक्चर 13 आहे. इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते लेख आलेलं आहे. ते पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि भांडवलशाहीकडे बघतात. हे त्यांच्या म्हणणं आहे की भांडवलशाही अशी अर्थ विचार प्रणाली आहे, त्याच्यामुळेच गरिबीची असमानता एक मोठा समस्या होतात. तो तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आज लोक म्हणतात नुसतं राजकीय हक्क असून चालणार नाही, त्याला आर्थिक आणि सामाजिक हक्क पण पाहिजे. हे दोन बाजूने आपण पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात की गरिबी भांडवलशाहीची व्यवस्थामध्येच एक रचनात्मक इश्यू आहे. जगात आपल्याला अन्नाची कमी नाही, कुठल्याची कमी नाही, बट तरी काय एवढं लोक भुकीत राहतात का, याला प्रश्न आहे. आणि विकासाकडे आपण कशी बघणार? एकच आर्थिक प्रोजेक्ट म्हणून बघणार का, या दुसरी काय दृष्टिकोन आहे का? इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात, आता अख्खा जगात तुम्ही पाहिलं तर गरिबी आणि सामाजिक अस्वस्थता ते तुम्ही बघतात, याला संबंध आहे. दुसरा द वर्ल्ड ऑर्डर, आत्ताची ते समस्या आहे, आपण त्याच्याकडे कशी बघतो? जागतिकीकरणची दृष्टीकरण. जागतिकीकरण तुम्ही पाहिलं तर एक बाजूनी लोकांना श्रीमंत करतात आणि दुसरी बाजूनी लोकांना गरीब पण करतात. आणि हा श्रीमंत आणि गरीब ची द्विकोण ते जागतिकीकरणमुळे आणि भांडवलशाहीमध्ये होतात. त्याच्यासाठी युनायटेड नेशन्सनी एक मोठा प्रोग्राम काढलेला होता, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. ह्याच्या पुढे त्याला आपण MDG म्हणू. हा पहिली ह्याची मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची पहिली उद्देश काय आहे की अतिशय गरिबी आणि भूक ला पहिली काढवायचं. म्हणजे ते लोक रोज $1.25 कमवतात. म्हणजे $1.25 म्हणजे किती होतात? 100 रुपये दिवसात कमवतात. ते लोकांना गरिबीमध्ये आहे अशी समजून जातात. आता आपल्याकडे तुम्ही माहिती आहे, रूस शीतयुद्ध काळानंतर आपण आर्थिक ह्याच्यामध्ये जागतिकीकरण आणि भांडवलशाहीची यशस्वी झाले अशी काय लोकांची म्हणणं आहे. आता नवी उदारमतवाद व्यवस्था म्हणजे काय? एक मुक्त बाजार, दुसरं व्यक्तिगतची हक्क, कन्झ्युमरिझम आणि मॉनिटायझेशन म्हणजे पैशाची हे आहे. सो तुम्ही पाहिलं तर हे चौघाची त्यांची पिलर्स आहे, म्हणजे त्यांची मेन आयडियाज आहे.
आता गरिबीकडे आपण लक्ष घातलं तर गरिबीची कडे आपण लक्ष घातलं तर तुम्ही बघणार की आज आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये मुक्त व्यापार आहे, मॉनिटाईज म्हणजे सगळ्या वस्तूंना तुम्ही पैसे देऊन त्याची मोजणी करतो. आणि दुसरं आहे ते लोकांना कामगार लोक आहे त्यांना पण आपण वेज लेबर म्हणजे त्यांना पण पैसे देतो. अँड तुम्ही पाहिलं तर सगळीमध्ये पैशाचीच ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे बार्टर सिस्टम हे काही नाही आता. म्हणजे ते लोक हंटर गॅदरर आहे, ते ह्याच्यामध्ये पडू शकत नाही. आणि तुम्ही पाहिलं तर पॉवर्टी विकासावर अवलंबून आहे का? आणि आर्थिक वाढ एक राज्याला झाले म्हणतो आपण पैशाची ह्याच्यामधून, खरं त्याच्यामुळे गरिबी आणि भूक कमी होतात का? आता चीन सारखं राज्य आता जागतिक पातळीवर अतिशय मोठा आर्थिक सत्ता आहे, बट त्यांच्या राज्यामध्ये गरिबी आणि भूक नाही अशी म्हणू शकतो का? तशीच भारताला. आता भरपूर लोक ह्याची टीका करतात. ह्याची टीका तुम्ही पाहिलं तर पॉवर्टी, ते म्हणतात गरिबी नुसतं तुम्ही पैशाची ह्याच्यामधून मोजणी करायचं नाही, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट या डोमेस्टिक GDP मधून करायचं नाही. त्याच्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर सामाजिक पातळीवर हा लोकांना वल्नरेबिलिटी टू एक्सप्लॉयटेशन अँड पॉवर आहे का? आणि त्यांची सांस्कृतिक ओळखला धक्का बसणार का? ह्याच्यावर अवलंबून बाजार हा अतिशय अनप्रिडिक्टेबल, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही कधी बाजार वर जाऊ शकतो, कधी खाली जाऊ शकतो. आता कोविड क्रायसिस मध्ये कोणाला माहिती होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक मंदी होणं झालंय. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर भरपूर श्रीमंत राज्यांनी गरिबीकडे ते कशी बघतात, ते बघतात की गरीब राज्य कमी विकसित आहे आणि ते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थामध्ये एकीकरण झालेला नाही. सो त्यांचे म्हणणं आहे की तुम्ही भांडवलशाही घ्या, आणि भांडवलशाहीची पद्धत घेतलं त्याच्याशी चीननी केलं. चीन बघा तुम्ही कम्युनिस्ट आहे, पण अर्थव्यवस्थामध्ये मोठा भांडवलशाही सत्ता आहे आणि बहुराष्ट्र कंपन्या चायनीज कम्युनिस्ट पार्टी अतिशय मोठं बहुराष्ट्र कंपनी. तो तुम्ही पाहिलं तर ह्याच्याकडे आता विचार प्रणालीवर काही राहिलेला नाही, त्याशी शीतयुद्ध काळामध्ये असायचं. तर लोक म्हणतात क्रिटिकल ऑल्टरनेटिव्ह व्ह्यू म्हणजे वेगळं नवी उदारमतवाद हे नसलेला दुसरा बाजू तुम्ही पाहिलं तर ते गरिबीकडे कशी बघतात की त्यांना त्यांची समुदायामध्ये ऍक्सेस आहे का, आणि रिसोर्सेसला ऍक्सेस आहे का, आणि त्यांची समुदायामध्ये त्यांची संबंध सांस्कृतिक पातळीवर कशी आहे आणि त्यांची मूल्य काय आहे. आता दुसरं गरिबीवरनं आपलं जागतिकरणकडे लक्ष घातलं आणि गरीब राज्यांमध्ये त्याला ग्लोबल साऊथ म्हणतो, त्यांच्याकडे तुम्ही काय दुसरं आहे भूक. भूक म्हणजे काय? FAO ची डेफिनेशन म्हणजे ते इनपुट अँड आउटपुट सारखं बघतात. पण इथे आपण पाहिलं तर क्रॉनिक हंगर 800 मिलियन लोकांना अजून अन्नाची कमी आहे, अन्नाची म्हणजे अन्न मिळत नाही या भूक आहे. आणि ह्याला अन्नाची कमी नाहीये, अन्न जास्त असून पण तुम्हाला इथे मी व्हॉल्टेअरची एक म्हणते. व्हॉल्टेअर म्हणले फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये 90% लोक अन्न नाही मिळालं म्हणून मेले आणि 10% लोक अन्न जास्त काढून मेले. म्हणजे अशी परिस्थिती
आज आहे का? आणि आता तुम्ही पाहिलं तर हा नायजेरिया, भारत आणि युगांडा मध्ये हा मोठा अजून समस्या आहे. आपण भरपूर विकास केले नंतर पण. आता 2 शाळा आहे. एक है ते पारंपरिक शाळा, ते नेचर फोकस्ड आहे आणि ते म्हणतात की इथे मोठा समस्या काय आहे, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे जनसंख्याची जोडतात. जनसंख्या जास्त झालं तर मग ते जनसंख्या जास्त झालं म्हणून भूक आणि गरिबी आहे. दुसरा आहे एंटायटलमेंट. म्हणजे ते समाजाकडे त्यांची दृष्टिकोन आहे. ते म्हणतात हा डिस्ट्रीब्युशनची प्रॉब्लेम आहे. आता ऑर्थोडॉक्स व्ह्यू म्हणजे काय? पारंपरिक प्रकृतीकडे केंद्रित शाळा काय? पहिले ह्याची पितामह आहे थॉमस रॉबर्ट माल्थस. त्यांनी 1798 मध्ये एक एस्से मध्ये त्यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन म्हणून लिहिले. ते त्यांनी मानवी काय जनसंख्याची वाढ, अन्नाची उत्पादन करण्याची क्षमतावर संबंध जोडले. त्यांची म्हणणं आहे की जनसंख्या जॉमेट्रिकल ग्रोथ म्हणजे काय? 1, 2, 2 गुणे 4, 4 गुणे 16, 16 गुणे 80 जॉमेट्रिक मल्टिप्लिकेशन जात. आणि फूड काय होतं? अन्नाची उत्पादन मॅथमॅटिकल ग्रोथ म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5, 80. सो तेव्हा 4 लोकांसाठी तुम्ही अन्न करू शकता. इथे तुम्हाला ऑलरेडी 16 लोक नाहीतर 144 लोकांसाठी करावं लागतं. तो हे 2 तुम्ही तेपर्यंत जोडू शकत नाही. माल्थसची म्हणणं आहे की तुम्हाला अन्नाची कमीच पडणार. तो जनसंख्याला तुम्ही कुठेतरी नियंत्रण मध्ये ठेवायलाच लागणार. वाटेल तेवढं लोकांची जन्म द्यायचं नाही. कशी भारतात मध्ये हम दो हमारे दो, आणि चीन मध्ये हम एक आणि हमारा एक असं. हम दो हमारे एक आहे. अशी म्हणजे वेगळं राज्यांनी हे केलं. तुम्हाला माहितीये भारतनी फॅमिली प्लॅनिंग त्यांनी कधी सुरू केले? 1948 मध्ये सुरू केले. बट तरी आपण जनसंख्यावर नियंत्रण आणू शकलं नाही तेवढं चीन आणू शकले. चीन काय आहे ते तानाशाही आणि अधिकारवाद आहे म्हणून तिथे लोक घाबरून त्यांची आले. भारतात लोकशाही असल्यामुळे आपल्याकडे मानवी हक्क आणि व्यक्तीची विचारवर आपण जास्त हे देतो आणि ते अतिशय अवघड आहे अशी गोष्टांवर आपण नियंत्रण आणत. आणि इथे पाहिलं तर हा अप्रोच मध्ये लोक काय म्हणतात? हे तुम्ही जनसंख्यावर काबू ठेवायलाच लागणार. दुसरा ते आपलं पृथ्वीला काहीतरी क्षमता आहे त्यांना आपल्याला सहन करण्याची. ते क्षमतावर पण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, त्याच्यावर लक्ष घालायचं. आणि आपण नाही घातलं ह्याच्यावर लक्ष तो आपल्याला अतिशय वाईट होणार. आणि भूक आणि गरिबी आणि काय डिझीज म्हणजे आपल्याला स्वास्थ्य आणि त्याची आजारपणामुळे आपण मरणार. तशी कोविड-19 ते म्हणतात प्रकृती कशी तरी तुमच्यावर तेव्हा ते रिवेंज घेते. काही आपण करू शकत नाही. आता कोविड-19 ला तुम्ही बघा किती लोक मरतात. आता दुसरा शाळा काय आहे? एंटायटलमेंट सोसायटी, समाजची अप्रोच आहे. हा एंटायटलमेंट तुम्ही पाहिलं तर त्याच्याकडे लक्ष घातलं तर त्यांची म्हणणं काय आहे? हे जनसंख्याला तुम्ही जोडणं अतिशय सिम्प्लिस्टिक आहे. एवढं नाही आपण करू. ह्याला सामाजिक आणि आर्थिक कॉन्टेक्स्ट आहे.
बिकॉज तुम्ही हा गरीब लोक या भुके असले लोक कशी त्यांची जीवन जगतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. पहिला त्यांनी समस्या काढतात असमानता, म्हणजे श्रीमंतीची असमानता हा भांडवलशाहीची मोठा दुर्दैव आहे. आणि दुसरं त्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यांना भरपूर अन्न आहे असून पण लोक कैशी भुकी राहतात, ह्याला मोठा प्रश्न आहे. सो त्यांची म्हणणं आहे भूकाची मूळ कारण काय आहे? असमानता. असमानता तुम्ही पाहिलं तर भांडवलशाहीमुळे येतात. भांडवलशाही एक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था म्हणून असलं तर असमानता त्याची मूलभूत कॅरेक्टरिस्टिक आहे. सो आपण त्यांची म्हणणं आहे तुम्हाला हा रचनात्मक कारण तुम्हाला बदलायला. आणि तुम्ही पाहिलं तर गरीब राज्यांमध्ये लोक अन्न उत्पादन करतात, उत्पादन केलं तरी ते अन्न जास्त श्रीमंत राज्यांमध्येच लोक त्याची खातात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ऑल्टरनेटिव्ह अप्रोच हा अमर्त्य सेननी आपलं भारतीय आर्थिक विचारवंत त्यांनी त्यांची पुस्तक पॉवर्टी अँड फॅमिन्स अँड एसे ऑन एंटाइटलमेंट अँड डेप्रिव्हेशन ह्याच्यावर त्यांनी चांगलं पुस्तक आणलेला होते. आणि हा पुस्तकमुळे त्यांनी तिथे काय सांगितलं ते बेंगॉल फॅमिन्सवर त्यांनी दुष्काळ या त्यांच्यावर त्यांनी प्रचंड अभ्यास केले. ते म्हणतात दुष्काळ असताना पण काही अन्नाचे उत्पादन कमी नाही झाले होते, उलट जास्त होतं, तर तरी कशी फॅमिन होतात आंतरराष्ट्रीय पातळीवर. सो त्यांची म्हणणं आहे ते कुठेतरी आपल्याला ते डिस्ट्रीब्युशनची सो एंटाइटलमेंट म्हणजे आपण हक्क म्हणू शकतो आणि डेप्रिव्हेशनला आपण पाहिलं तर हा दोन्ही गोष्टी त्यांनी कारण सांगितलेला आहे. म्हणजे लोकांची हक्क काय आहे त्याच्यावर त्यांनी केले. आणि ते त्यांची म्हणणं आहे की उत्पादन काही कमी न होतं. आता ग्लोबलायझेशन जागतिकीकरण आणि भूककडे तुम्ही लक्ष घातलं तर जागतिकीकरण जागतिकीकरणमुळे तुम्ही पाहिलं असलं तर लोकांची म्हणणं आहे की कुठे अन्नाचे उत्पादन होतं आणि ते उत्पादन आणि कोणाला अन्न मिळतात त्यांच्याकडे पैसे आहे, खरेदी करण्याची क्षमता आहे. सो त्यांची म्हणणं आहे इथे बहुराष्ट्र कंपन्यांची मोठा भाग आहे आणि हा बहुराष्ट्र कंपन्या तेव्हा ते विकतात. तो तुम्हाला पाहिलं तर आत्ताची आंतरराष्ट्रीय जागतिक अन्नची रेजिम त्यांनी केले, त्याच्यामध्ये लोक म्हणतात US आणि श्रीमंत पाश्चिम्य राज्यांना मोठा भूमिका आहे. त्यांचे म्हणणं पण आहे की ते लोक अन्न उत्पादन करतात त्यांना मिळत नाही. तुम्ही पाहिलं तर आता मीठ म्हणजे मांस खाण्याची लोक भारत आणि चीन मुळे त्याची वाढ झालेला आहे आणि भरपूर ते ॲनिमल्स म्हणजे पशूंना खाण्यासाठी हे अन्न पण त्यांना देतात. ते अन्न ते आपण गरिबीला देऊ शकतात, ते मीठ साठी त्यांनी. आणि दुसरं कुठे वापरतात आता बायोफ्युएल इंडस्ट्री आणि ते पण ते वापरतात. त्याच्यामुळे आता काय झालं अन्न असुरक्षता आलेला आहे. 2009 मध्ये वर्ल्ड समिट ऑन अन्न सुरक्षा व फूड सिक्युरिटी मध्ये फारसं ते करू शकलं नाही.
अँड आता तुम्ही पाहिलं तर तिकडे कुठे कुठे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा वंचितपणा आणि हे असलेला तुम्ही गरीब राज्य आणि ग्लोबल साऊथ मध्ये तुम्ही पाहिलं तर हा मोठा आहे. आता तुम्ही हे ते पाहिलं तर असमानता अतिशय महत्वाची. हा असमानता तुम्ही पाहिलं तर 80% पैसे और 80% वेल्थ हा ते श्रीमंत उत्तर राज्यांमध्येच आहे. आणि टक्के लोकांना पण घेतलं तर 80% पैसे आणि 80% हे 20% लोकांच्या हातात आहे आणि 20% लोकांची कडे 80% हे वेल्थ आहे. सो 80 डिव्हिजन मध्ये तुम्ही पाहिलं तर असमानता होणारच. आणि ह्यांची ऑल्टरनेटिव्ह अप्रोचची म्हणणं आहे की भूक आणि गरिबी असमानतामुळे होतात आणि असमानता भांडवलशाहीमुळेच येतात आणि हा भांडवलशाहीची हा मोठा दुर्दैव आहे. आता याच्याकडून आपण विकासाकडे वळलं तर अशी असमानतामध्ये खरी विकास होऊ शकतात का? आणि विकासाला आपल्याला भरपूर अर्थ आहे आणि एक अर्थाला मान्यता अजून आपण दिलेला नाही. हे एक सामाजिक आणि राजकीय प्रिन्सिपल्स विचार प्रणाली आणि मूल्य आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याला आपण रचना केलेला आहे. कुठली आपण विचार प्रणालीची चौकोट मध्ये आपण आहोत ते चौकोट मधून आपण ह्याच्यावर विचार करतो. दुसरा महायुद्ध नंतर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलशाहीला अतिशय मोठं प्रमाणात आहे आणि हा उदारमतवाद आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था त्याची संस्थानिक मूलभूत पायभूत काय आहे? 3 संस्था: इंटरनॅशनल मॉनिटरी ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF, the World Bank and General Agreement on Trades and Tariffs GATT. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची निर्णय सगळं पाश्चिमात्य देशांची आहे. ह्याला आपण एम्बेडेड लिबरलिझम म्हणतात, एम्बेडेड उदारमतवाद. ह्याला मुक्त व्यापार आणि ह्याच्याकडून त्यांनी राज्याची हस्तक्षेप अतिशय कमी बाजारामध्ये करायचं आणि राजकीय सुरक्षा आणि राजकीय स्थिरता असलं तर थोडा तर हस्तक्षेपला मान्यता देतात. पण एकदा शीतयुद्ध काळ संपल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हा पिरियड मध्ये स्टेट राज्याला थोडा तरी हस्तक्षेप करण्याची हे होते. बट तुम्ही इथे गरज बघायला पाहिजे की पहिली तेलाची शॉक झाली तेव्हा म्हणजे तेलाची किंमत वाढलेला तेव्हा भरपूर गरीब देशांवर मोठं आर्थिक बर्डन आर्थिक हे झालेले होते आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर त्यांनी भरपूर पैसे आंतरराष्ट्रीय बाजार मधून ते घ्यायला लागले त्यांना आणि हे घ्यायला लागले तर त्यांच्याकडून ते सगळे राज्य ह्याच्यामध्ये अतिशय आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थाकडून आंतरराष्ट्रीय बँकाकडून पैसे घेतले आणि ते पैसेमुळे त्यांना कर्ज अतिशय वाढलेला होते आणि हा कर्जाला इंटरेस्ट व्याज द्यावा लागतात आणि भरपूर राज्याला ते व्याज पण देऊ शकलं नाही. आणि एकदा तुम्ही वर्ल्ड बँक आणि IMF कडून कर्ज घेतलं तर ते तुमची राज्याची अर्थव्यवस्थामध्ये ते हस्तक्षेप करतात. त्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट पॉलिसी SAP म्हणतात. म्हणजे ते तुम्हाला सांगतात की कल्याणकारी गोष्टीवर
शिक्षणवर, स्वास्थ्यवर कमी करा पैसे खर्च करणं, बिकॉज तुम्ही आमच्याकडून कर्ज घेतलेला आहे आणि ते कर्जाला तुम्हाला इंटरेस्ट बरोबर परत द्यायचं. सो हा आता शीतयुद्ध काळानंतर ह्याला पोस्ट वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हणतात. नवी उदारमतवाद कधी तुम्ही लक्ष घातलं तर हा मोठा जागतिकीकरण मध्ये मोठा समस्या आहे. आणि हा राज्य तेव्हा पैसे काय काय राज्य व्याज पण देऊ शकत नाही. तुम्ही कर्ज सोडा, व्याज पण देऊ शकत नाही. तेव्हा गरिबी आणि ह्याची वाढ ते राज्यात होतात. श्रीमंत राज्यामध्ये पण गरिबी वाढलेली. आता तुम्ही हा अर्थ भांडवलशाही आणि उदारमतवाद व्यवस्था, आर्थिक व्यवस्थामध्ये मिनिमलिस्ट स्टेट आहे, म्हणजे राज्याला कमीत कमी अर्थव्यवस्थामध्ये हस्तक्षेप करण्याची क्षमता असतात. काय एक आहे डिरेग्युलेशन ऑफ बिझनेस, म्हणजे सगळं व्यापारी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खासगी करतात, म्हणजे त्यांना प्रायव्हेट करतात. राज्याला त्याला काय नाही. आणि राज्याला सामाजिक आणि आर्थिक धोरणामध्ये हस्तक्षेप नाही करायचं. खाजगीकरण सगळी सर्व्हिसेस आणि इंडस्ट्रीला आपण उद्योगला सगळ्यांना आपण करतो. रिडक्शन अँड अबॉलिशन ऑफ पब्लिक वेलफेअर, कुठे कुठे कल्याणकारी हे प्रोग्राम्स आहे त्याला कमी करतो. ते कमी केलं तर ते गरीब लोकांनाच ते अतिशय त्यांना त्रास होतात. आणि टॅक्सेशन म्हणजे तुम्ही टॅक्स कमी बिझनेस लोकांना या व्यापारींना ठेवणार. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही भांडवलची किती भांडवल करू शकतात आणि ते लोक तुम्हाला भांडवल करण्याची क्षमता आहे त्यांनाच तुम्ही प्रोत्साहन देणार. अँड एनहान्स, बाजाराला मोठ्या प्रमाणात भूमिका वाढतात राज्यप्रमाणे. सो हा मिनिमलिस्ट स्टेटची हा प्रश्न आलेला आहे. नवी उदारमतवाद व्यवस्थामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिली ते गरीब राज्य आहे त्यांची कशी तुम्ही वाढ बघतात, जीडीपी मध्ये बघतात, पर कॅपिटा इन्कम, आणि त्यांची काय इंडस्ट्रियलायझेशन काय झाले, मध्ये उद्योगीकरण किती पत झालेलं आहे. दुसरा तुम्ही पाहिलं तर UN ची म्हणणं काय आहे की भरपूर लोकांची फायदा झालेले, 14% तरी झालेला आहे पण कमी झालेला आहे. भारत आणि चीन मध्ये अजून आहे पण त्यांच्यामध्ये पण कमी झालेला अशी म्हणणं आहे. म्हणजे ते म्हणतात काय जागतिकीकरण चांगलं आहे, ते एवढं वाईट नाहीये, त्याच्यामध्ये पण विकास होतात. बट त्याची टीका करण्याची लोकांची म्हणणं काय आहे की पहिली प्रश्न तुम्ही करतात की एंटायटलमेंटची, लोकांचे हक्क कडे तुम्ही बघत नाही. आणि दुसरीकडे तुम्ही कुठे बघत नाही, डिस्ट्रीब्युशन कडे बघत नाही. आणि ते कोण वंचित झालेला आहे त्यांच्याकडे पण तुम्ही बघत नाही. सो हे तिन्ही तुम्ही तेव्हा करत नाही, मग अशी व्यवस्थामध्ये भूक राहणारच. तो भूक राहिला तर तुम्ही वितरण कशी करणार. गरिबीची तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात तुम्ही मानवी चांगलीपणाकडून बघायला पाहिजे. ह्युमन बिईंग कशी त्यांची स्पिरिच्युअल, सामाजिक आणि सामुदायिक ह्याच्या पातळी होतात. आणि त्यांची म्हणणं आहे की लोकशाही चांगलं आहे, लोकशाही राजकीय एम्पॉवरमेंट साठी चांगलं आहे, बट त्याच्या पुढे त्यांची म्हणणं आहे की अर्थव्यवस्था पण गरिबी कमी करणं आणि गरिबांना मदत करण्यासाठी असायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं तर दुसरं कशी ते ऑल्टरनेटिव्ह व्ह्यूची काय म्हणणं आहे. 1975 मध्ये तुम्ही पाहिलं तर डाग हॅमरशॉल्ट फाउंडेशन म्हणून स्वीडन मध्ये आहे, त्यांनी एक रिपोर्ट काढले आणि त्यांनी पहिली ह्याची मांडणी केली.
त्यांनी म्हणलं की अर्थव्यवस्थामध्ये नीड ओरिएंटेड, तुमची कोणाला गरज आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. आणि दुसरं ते समाजाकडूनच ते विचार यायला पाहिजे. आणि तिसरं अवलंबून असे म्हणजे सेल्फ रिलायंट पाहिजे सगळ्या प्रकार. आणि इकॉलॉजिकली साऊंड म्हणजे परिवारण विरुद्ध जायचं नाही, विकास आणि पर्यावरण एकत्र राहायला पाहिजे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्याकडे ते म्हणतात तुम्ही रचनात्मक बदल हे करायला पाहिजे. अर्थव्यवस्था, समाज, लिंग आणि सत्ताची संबंधामध्ये. आणि मोठं इथे पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की का गरिबी आणि भूक अजून आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे आणि भरपूर लोक अजून का गरीब राहिले. त्याला तुम्ही पाहिलं तर रॉबर्ट डब्ल्यू कॉक्स म्हणून आंतरराष्ट्रीय त्यांनी अतिशय महत्वाची कामं केलेलं आहे. आणि त्यांची म्हणणं आहे की हे तुम्हाला नुसतं रिलीफ, फॅमिन रिलीफ म्हणून होणार नाही. ह्याला तुम्हाला म्हणजे नुसतं गरिबी कमी करण्याची स्कीम लावतात त्याच्यानी चालत नाही. त्यांनी म्हणलं की तुम्हाला असमानता कमी करण्याशिवाय तुम्हाला हे होणार नाही. आणि ते म्हणतात उलट असमानता वाढलेला आहे. श्रीमंत राज्यांमध्ये 9% आणि गरीब राज्यांमध्ये 11%. तो ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डॅव्होस मध्ये होतं, तिथे पण त्यांनी सांगितलं डिस्पॅरिटी म्हणजे श्रीमंत आणि गरीब मध्ये मोठं वाढत चाललेलं आहे. आणि तुम्ही 2014 मध्ये पण IMF ने म्हणले हा भांडवलशाहीची सिद्धांत आहे की वरच्या लोक पैसे बनवलं तर ते गुंतवणूक करून समाजामध्ये गुंतवणूक करून लोकांना त्यांची नोकऱ्या वाढतात आणि त्याच्यामुळे ट्रिकल डाऊन होतात. ते ट्रिकल डाऊन म्हणजे वेल्थ वरून खाली येतात. ते त्यांची IMF ने 2014 मान्य केलंय, हे झालंच नाही. तो त्याच्यामुळे नवी उदारमतवाद हे लोकांची म्हणणं आहे की अयशस्वी झाले. आणि नवी उदारमतमध्ये गरिबी एक मोठा त्याची कॅरेक्टरिस्टिक. मग ह्याला कशी बदलायचं. लोकांची म्हणणं आहे की 1% श्रीमंत लोकांकडे एवढं पैसे आहे की 50% गरिबांकडे मिळून तेवढं पैसे नाही. एवढं अंतर आहे. आणि हा अंतर वाढत चालले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चळवळ आणि अस्वस्थता होऊ शकतात आणि त्याच्यामुळे क्रांती पण होऊ शकते. सो लोकांची म्हणणं आहे तुम्ही कशी आहे. सो रॅडिकल अप्रोचेस मार्क्सवादी विचारवंत म्हणतात नवीन मार्क्सवाद की तुम्हाला नवी उदारमतवाद ही सगळं रचनात्मक बदल करायला. तुम्हाला हे सगळं गरीब लोकांची ते मदत होतात ते तुम्हाला पाहिजे आणि तुमची राजकारण बदलायला पाहिजे. आणि मूलभूत चळवळांना नर्मदा बचाव आंदोलन सारखं दुसरं चळवळांना पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि ते तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात रेसिस्टन्स, एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे विकासासाठी 2 मोठे मुद्दा ते आपल्या पुढे आणतात. आणि हा काय आहे, एक आहे रेसिस्टन्स म्हणजे तुम्ही उदारमतवादची पद्धती विरुद्ध प्रतिकार दाखवायलाच पाहिजे. आणि हा प्रतिकार तुम्ही लोकशाहीमध्येच करायला पाहिजे. लोकशाही गरीब लोकांचे आवाज ऐकायचे. आणि मूलभूत चळवळकडे पण हे तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि बहुराष्ट्र कंपन्यांना विरोध करायला पाहिजे बिकॉज ते सगळं त्यांच्या हातात सत्ता घेण्याची प्रकरण करतात, मोनोपॉली करणे पण. सो लोकल समुदायाकडे ते असायला पाहिजे.
आणि त्यांची म्हणणं आहे की अशी तुम्ही प्रायव्हेट अँड पब्लिक मध्ये ते वेगळीपणा करतात, ते त्यांना मान्य नाही. सो तुम्ही इथे पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की ते आंतरराष्ट्रीय पातळीवर डायव्हर्सिटी म्हणजे विविधता महत्व देतात, युनिव्हर्सलिटीला नाही देत, म्हणजे विश्वताला कमी देतात. बिकॉज विविधताची ते म्हणतात अतिशय महत्व आहे. आणि आज तुम्ही पाहिलं तर भरपूर चळवळ आहे अमेरिकेत पण. तुम्हाला माहिती आहे सियाटल मध्ये एक जागामध्ये त्यांनी चार्ज रिपब्लिक डिक्लेअर केले. लोकांनी एकत्र येऊन म्हणले इथे पोलीस यायचं नाही हे ते. आणि अरब स्प्रिंग सारखं अरब राज्यांमध्ये पण हे ओळखांची आणि लोकशाहीसाठी मोठा चळवळ चालू होते. ते एवढं यशस्वी नाही झाले. आणि तुम्ही पाहिलं तर मानवी हक्कांसाठी ऑक्युपाय मूवमेंट, वी आर द 99%, भरपूर अशी चळवळ चालू आहे. आंतरराष्ट्रीय आपण आता प्रश्न विचारायला पाहिजे की आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला नवी वास्तववाद गरिबी कमी करू शकतात का? आणि नाही कमी करू शकत तर बघ कशी आपण करू शकतो, म्हणजे एम्पावर कशी, सबलीकरण कशी करू शकतो. आणि इथे तुम्ही पाहिलं तर एक आहे मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्यासाठी अतिशय ह्यांनी राजकीय हक्क आणि नागरिक हक्कांसाठी ते महत्व देतात. दुसरं मुक्त बाजारसाठी, म्हणजे लोकांना तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देतात, त्यांना त्यांनी श्रीमंत पण होऊ शकतात. तिसरा तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात गरिबी ट्रिकल डाऊननी कमी होतात. ते ट्रिकल डाऊन आतापर्यंत अयशस्वी झाले. आणि ते म्हणतात राज्य या सरकार कमीत कमीत कर ठेवायला पाहिजे मानवी स्वातंत्र्यासाठी. आणि ते म्हणतात की डिप्रेशन मंदीमध्ये पण ते गरीब लोकांना राज्य त्यांना अनएम्प्लॉयमेंट डोल हे ते देऊन त्यांना फायदा करतात. सो बट ह्याच्या विरुद्ध लोक म्हणतात की त्याच्या विरुद्धात काय म्हणतात, ते म्हणतात ते मानवी स्वातंत्र्यला एक लिमिटेशन आहे. का? ते लोक गरीब आहे, ते लोक आर्थिकली गरीब आहे आणि सांस्कृतिक मध्ये त्यांना तुम्ही घेत नाही. आता ब्लॅक लाईव्ह मॅटर, ते म्हणतात अमेरिकेला पांढरं आणि पुरुष असलं तर त्याला असलेला तेवढं स्वातंत्र्य एक बाई या काळ या ब्राऊन असलं तर तेवढं नसतं. तो हे असताना आणि गरीब आणि श्रीमंतची पण इथे फरक पडतात. दुसरं ते म्हणतात की एंटरप्राइज वेल्थ क्रिएशन ठीक आहे, बट त्याची रिडिस्ट्रीब्युशनची अतिशय महत्व आहे. म्हणजे तुम्ही त्याची कशी डिस्ट्रीब्यूट करणार, वेल्थ म्हणजे पैसा, आणि हे तुम्ही कशी रिडिस्ट्रीब्युशन करणार, हे ह्याच्याकडे लक्ष घातलं तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांची म्हणणं हे आहे, म्हणजे पुनर्वितरण कशी करणार पैशाची आणि हे वेल्थची. आणि ते म्हणतात इन्कम तुमची असमानता आर्थिक आणि ह्याच्यामध्ये प्रचंड आहे. ते वरच्या लोक आहे त्यांना प्रचंड पैसे मिळतात आणि दुसरं खालच्या लोकांना जास्त कामाला फार कमी आपण पैसे देतो. चौथी ते म्हणतात राज्याची सामाजिक आणि कल्याणकारी ह्याच्यामध्ये कमी क्षमतामुळे हे वाढत चाललं. आंतरराष्ट्रीय पातळीवर गरिबी आणि भूक ते म्हणतात मुद्दाम भांडवलशाही आणि जागतिकीकरण नवी उदारमतवाद व्यवस्थामुळे झालेला आहे.
ते आणण्याची कमीमुळे नाही. आणि त्यांची म्हणणं आहे तुम्ही हा बदलल्याशिवाय लोकल कल्चर, लोकल संस्कृती आणि ज्ञान घेऊन हा मोठा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत वाढत चाललं तर हा अतिशय वाईट आहे. आणि असमानता हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा दुर्दैव आहे भांडवलशाहीची. आणि हे बदलायलाच पाहिजे आणि तुम्ही पुनर्वितरण करायलाच पाहिजे वेल्थ आणि हे सगळ्यांची. सो तुम्ही पाहिलं तर भूक, गरिबी आणि विकास मध्ये जागतिकीकरणची मोठा टीका झालेला आहे. आणि हा टीका नुसतं जागतिकीकरण एक नवी उदारमतवाद व्यवस्था म्हणून, आणि हा नवी उदारमतवाद व्यवस्थाची विचार प्रणाली काय आहे, या त्यांची साधन काय आहे सो ते म्हणतात हे दोघं बदलल्याशिवाय या त्यांची रचना बदलल्याशिवाय भूक आणि गरिबी आणि असमानता आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडून जाणार नाही. थँक्यू. आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ओळखांची राजकारण वर करू, बिकॉज त्याची पण एक मोठा समस्या आजची आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये झालेला आहे. थँक्यू.